स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता आज सकाळीच तुम्हाला सांगितलेलं आहे की आज सगळ्या ब्रेसलेटवर ऑफर चालू आहे। म्हणजे मनी मॅग्नेट ब्रेसलेट, फिरोजा, पायराइड ब्रेसलेट, त्याचप्रमाणे राशींचं ब्रेसलेट, नजर लागू नये म्हणूनचं ब्रेसलेट, त्याचप्रमाणे व्यसनमुक्तीचं ब्रेसलेट, पायराइड ब्रेसलेट, नातेसंबंधांसाठी रोज ब्रेसलेट, स्फटिक ब्रेसलेट, हे सगळे ब्रेसलेट फक्त आज रात्री 12 पर्यंत पौर्णिमा आहे म्हणून 1000 रुपयांमध्ये रेकी करून मिळेल। लक्षात घ्या, त्याच्या आतले जे 700, 750 अशी जी बाजारात विक्री होती त्या ब्रेसलेटवर रेकी केली जात नाही आणि त्याचा काही उपयोग होत नाही। आपल्याकडचा इतर वेळचा रेट पण तुम्हाला माहिती आहे, फक्त आज पौर्णिमा ऑफर मी ठेवलेली आहे। उद्या सकाळपासून रेट आहे असे होतील, म्हणून ज्यांना ज्यांना घ्यायचे आहेत, जितके घ्यायचे आहेत तेवढे आज घेऊन ठेवा। व्यसनमुक्तीचे घेऊन ठेवा, फिरोजा, मनी मॅग्नेट, पायराइड हे सगळे ब्रेसलेट घेऊन ठेवा। नातेसंबंधांसाठी रोज, व्यसनमुक्तीसाठी एमेथिस्ट, त्याचप्रमाणे 7 चक्र ब्रेसलेट, हे सगळे ब्रेसलेट आज तुम्हाला घेऊन ठेवायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला ते आज ऑफर मध्ये आणि पौर्णिमेची रेकी करून मिळणार आहे, हे लक्षात ठेवा। त्याचप्रमाणे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी आज एक शॉर्ट व्हिडिओ टाकला, तो लोकांना खूप आवडला, पण खूप घाईघाईत होतं। शॉर्ट व्हिडिओ म्हटलं की काय होतं, खूप घाईघाईमध्ये सांगितलेलं लोकांना बऱ्याचशा समजत नाही, म्हणून त्याचाच लॉंग व्हिडिओ घेऊन मी आता आलेले आहे। कधीही न ऐकलेले तुरटीचे उपाय आणि मिठाचे उपाय असे दोन्ही मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत न स्किप करता नक्की बघा। त्याचप्रमाणे व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा चॅनेलला, आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका। तुरटी ही अशी गोष्ट आहे जी संपूर्ण निगेटिव्हिटी, ब्लॅक मॅजिक आणि जे काही असतं ते सगळं काही दूर करतं, आणि म्हणूनच तुरटीला अनन्यसाधारण असे महत्व आहे। दिसायला तुरटी फक्त 5-6, 10 रुपयाची आहे, पण काम मात्र खूप मोलाचं करते। पाण्यावरून फिरवले तर पाण्याचा काळ ज्याप्रमाणे ती खाली आणते, जखम जशी ती भरून काढते, तशाच आयुष्यातल्या बऱ्याच जखमा भरून काढण्याचे काम हे तुरटी करते। तुरटीचा एक 100 ग्रॅम तुरटी घ्यावी, त्याचा चुरा करावा, म्हणजे मिक्सर मधून काढला तरी चालेल। काळ्या पोटलीमध्ये तो, म्हणजे काळ्या कापडामध्ये तो बांधावा आणि तुमच्या डोअरमॅटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पाय पुसण्याच्या खाली ठेवावा। असा ठेवल्याने तुमच्या घरात जे कोणी येईल, येताना कितीही तुमच्याबद्दल वाईट विचार करून जरी आले तरीही ते नकारात्मकता बाहेरच सोडून येईल जेव्हा डोअरमॅट खाली तुम्ही एक वस्तू ठेवाल, म्हणजे पाय पुसण्याखाली। दुसरा उपाय म्हणजे एक तुरटीचा 100 ग्रॅमचा खडा काळ्या कपड्यामध्ये बांधून तुम्हाला मुख्य दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला तुमच्या उजव्या हाताला एका खिळ्याला टांगून ठेवायचा आहे। यामुळे सुद्धा नकारात्मकता त्यालाच टेकते आणि आतमध्ये प्रवेश करत नाही। तुरटीचे दृष्ट काढण्यासाठीचे सुद्धा खूप जास्त फायदे आहेत। तुरटी घ्यावी आणि थोडं मीठ घेतलं सोबत तरीही चालतं। ज्यांना ज्यांना नजर लागते किंवा घरातल्या प्रत्येकावरून 7 वेळा उलट्या दिशेने तुम्हाला घ्यायचे आहे ओवाळून, म्हणजे अँटी क्लॉकवाईज 7 वेळा, आणि त्यानंतर ते एखाद्या झाडाखाली तुम्हाला टाकून द्यायचे आहे। ज्याला सतत नजर बाधा, ज्याला सतत आजारपण येते, त्याला चांगला फरक पडेल। सतत आजारी, सतत झोपून, सतत आळस वाटणाऱ्या व्यक्तींसाठी ही जी तुरटी आहे ती कमालीचं काम करते। अशा व्यक्तीच्या उशाशी तुरटीचा एक खडा ठेवावा। हा प्रयोग सलग 21 दिवस करावा। उशापाशी तो खडा ठेवून सकाळी ती व्यक्ती उठली की त्याच्या डोक्यावरून 7 वेळा ओवाळून काढावा आणि तो टाकून द्यावा। भले डस्टबिन मध्ये टाका, झाडाखाली टाका, कारण तो दृष्ट काढलेला खडा आहे। तुळशीमध्ये सोडून कुठेही टाकला तरीही चालेल। हाही एक रामबाण उपाय आहे। त्यानंतर म्हणजे तुरटी ही तुम्हाला जिथे तुम्ही व्यवसाय करता, तुमचं दुकान कसलंही काम असू दे, तुरटी तुम्हाला त्या ठिकाणी काळ्या कपड्यात बांधून ठेवली तरी नजर बाधेचा त्रास होणार नाही। ज्या व्यक्तीला, आता समजा मी आहे, समजा बरं का, मी आहे
आणि मला कुठं जाईल तिथं निगेटिव्हिटी ओरा माझा क्लीन करत नाही, किंवा मला कसं तरी वाटतं, समजा समोरची व्यक्ती माझ्याशी रागात बोलली आहे तर मी त्याचा परिणाम करून घेते, माझ्यावर मला नजर लवकर लागते, किंवा माझ्याकडे निगेटिव्हिटी खूप लवकर येते. अशा वेळेस अशा लोकांनी किंवा सरळ प्रत्येकाने, कारण प्रत्येकाला स्वतःचा आजूबाजूला एक संरक्षण कवच हवे असते, त्यासाठी प्रत्येकाने एक तुरटीचा खडा जवळ ठेवावा. यामुळे तुमच्याकडे निगेटिव्हिटी फिरकणारही नाही आणि तुम्हाला कोणाचीच कसल्याच बाबतीत नजर लागणार नाही. असं नाही बरं का की नजर फक्त आणि फक्त छान दिसणाऱ्या व्यक्तीला लागते, असं नसतं. कुणाच्या पैशाला, कुणाच्या स्वभावाला, कुणाच्या नोकरीला, कुणाच्या कशालाही दृष्टी लागू शकते, कुणाच्या सुखी संसाराला. त्यासाठी तुरटीचा खडा खूप चांगलं काम करतो आणि तुरटी ही कायम व्यवसायाच्या ठिकाणी एका बाउलमध्ये ठेवावी आणि त्याच्यावर तुम्हाला जर झाकायचं असेल तर गुलाबाचं फूल किंवा पाकळ्या काहीही ठेवलं तरीही चालेल. हा प्रयोग तुम्ही नेहमी करा. सांगेल तितके दिवस सांगेल तसा उपाय केल्याने 100% फरक पडेल. आणि तुरटीचे अनेक बाकी सारे फायदे आपल्या विज्ञानानं सांगितले आहेत, ते तर तुम्हाला माहितीच असतील. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.